आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय. तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही. बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर. तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही. पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका, एन्काउंटर कसा बोगस केला जातो. तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली. पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी. आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं. मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक. आणि मग त्या ठिकाणी जातात ते, जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात, तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात. आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात. लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत. आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचंच सरकार आहे, आमचंच सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात. मित्रांनो, रणजित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले. आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं.